ओम शांती। आज आहे 22/7/2025 ची साकार मुरली। बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुमच्या शिक्षणाचा आधार आहे पवित्रता। पवित्रता असेल तर योग लागेल, आणि योग लागला तरच तुमच्या बुद्धीमध्ये ताकद भरेल। जेव्हा तुमचा योग पॉवरफुल राहील तेव्हा तुमच्या वाणीमध्ये देखील शक्ती येईल। बाबा प्रश्न विचारतात, तुम्हा मुलांना आता कोणता पूर्ण प्रयत्न करणं आवश्यक आहे? तर बाबा सांगतात, मुलांनो, जन्मांचा डोक्यावरती पापाचा बोजा आहे, आणि तो उतरवणं याच्यासाठी आपल्याला खूप खूप प्रयत्न करावे लागणार आहे। बाबांचं बनवून जर विकर्म केलं तर जसा एखादा 5व्या मंजिलवरून पडतो तशा रीतीने बाबा सांगतात गिर जाएंगे, आणि जो पडतो त्याची हड्डी तुटून जात असते। म्हणून बिक्यांची निंदा करणं, बाबांच्या यज्ञाची निंदा करणं, ग्लानी करणं, बाबा सांगतात हे खूप चुकीचं आहे। मग कुणालाही अशी तकलीफ देऊ नका, कारण त्याच्या पापाचा दंड तुम्हाला भोगावा लागणार आहे। परचिंतन करूही नका, परचिंतन दुसऱ्यांनाही ऐकू नका, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला फायदा होत नाहीये। बाबा सांगतात की आतापर्यंत खूप पाप केलेले आहे। आपण सर्वजण या ठिकाणी पापांना मिटवण्यासाठी, भस्म करण्यासाठी आलेलो आहोत। इथून पुढे आपल्या हातून कोणतेही पाप होणार नाही, याच्यासाठी तुम्ही दखल घ्या। बाबा म्हणतात की मुलांनो, जर तुम्ही कुणाला बाबांची निंदा करण्यासाठी जर तुम्ही निमित्त बनलात तर तुमची खूप खूप वाईट दशा होईल। बाबांनी तर आज उदाहरण सांगितलं, एखादा घोड्यावरून पडला तर तो उठून परत घोड्यावर बसू शकतो, पण ईश्वराच्या मनामधून जर एखादा मुलगा उतरला तर तो जीवनामध्ये कधी ईश्वराच्या मनात बसत नाही। म्हणून दुनियामध्ये अन्य आत्म्यांना, इतरांना खुश करून समाधानी ठेवण्यापेक्षा पहिलं ईश्वराला मी समाधानी ठेवल, ईश्वराला मी खुश करल, याची तुम्ही प्रतिज्ञा करा। बाबा सांगतात, आता तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची किंवा धक्का खाण्याची काही गरज नाहीये। बाप भेटलेला आहे, ठिकाणा मिळालेला आहे। बाबांनी आपल्याला जीवनाचं लक्ष दिलेलं आहे, तर आता तुम्ही तसे लक्षण धारण करा, आणि तुमच्या जन्माची कमाई आता तुम्ही पदरात पाडून घ्या। बाबा सांगतात, मुलांनो, काही गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही बाबांना विचारू शकता। पण बाबा सांगतात की काही मुलं विचारतात, बाबा आम्हाला भक्ती मार्गामध्ये तर खूप दान करण्याची सवय होती, आता इथे आल्यानंतर काय? तर बाबा सांगतात, मुलांनो, दान केलं पाहिजे, पण पात्र पाहून दान केलं पाहिजे। जर तुम्ही असं कुठेही दान केलं आणि त्या दानाच्या माध्यमातून जर छोटे मोठे कर्म हे विकर्म झाले, पाप कर्म झाले, तर त्याचाही दंड तुम्हाला पुन्हा भोगावा लागेल, कारण त्याला कर्म करण्यासाठी भागी तुम्ही आहात। म्हणून दान करा, परंतु ज्ञानरत्न दान करा। गरीब असेल तर त्यांना तुम्ही लिटरेचर घेऊन द्या। पैसा दान करण्याऐवजी तुम्ही अन्नदान करा, तुम्ही त्यांना वस्त्रदान करा। खूपच पैसा आहे, बाबांचे नवीन नवीन सेंटर खोला, गीता पाठशाला खोला, अनेक आत्मे त्या ठिकाणी येतील, ज्ञान ऐकतील, बाबांच्या बरोबर त्यांचा बुद्धियोग जोडला जाईल, तर त्या आत्म्यांमध्ये शक्ती भरेल, त्यांचं आत्मबल वाढेल, त्यांची एकाग्रता निर्माण होईल, आणि ते मुलं येणाऱ्या परिस्थितींना, समस्यांना तोंड देऊ शकतील, त्यांचा सामना करू शकतील, आलेल्या जीवनावर, संकटांवर ते मात करू शकतील। तर त्या सर्व आत्म्यांचे दुआ, आशीर्वाद ते आपल्याला मिळतील। म्हणून तनही
मनही आणि धनही कुठे दिला पाहिजे याचा विचार करून मगच दान करा. बाबांचा श्रीमतावर चाला. बाबांचं रोज रोज मुलांना डायरेक्शन असतं, श्रीमत असते, फरमान असतं. बाबा म्हणतात आत्मा समजा, आत्मा बघा, आत्म्याला ज्ञान द्या. आत्मा समजून तुम्ही माझी आठवण करा. तर मुलांनो, तुम्ही जन्म जन्मांचे जे पाप आहेत त्या पापांपासून तुम्ही मुक्त व्हाल. बाबा सांगतात तुमचं कोणतंही संगमयुगामध्ये कोणतंही धन, 1 रुपया सुद्धा तुमचा व्यर्थ आणि वेस्ट जाता कामा नये. देह अभिमान वश होऊन कोणतीही डिससर्व्हिस करू नका. बाबा सांगतात जर तुम्ही देह अभिमान वश होऊन सेवा केली तर समोरच्याला त्याचा तीर कधी लागणार नाही. बाबा सांगतात मुलांना फक्त मुरली ऐकू नका, तर त्याच्यासोबत तुम्ही पवित्र सुद्धा बना. असं लायक बना, असा बाबांचा सपूत खरा बच्चा बना की बाबांना सर्विसचा रिटर्न देऊ शकला पाहिजे. आणि श्रीमतच जीवनाला श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवते. स्थूलधन कुठे वाया जाणार नाही, स्थूलधन कुठे व्यर्थ जाणार नाही याची काळजी घ्या. पतितांना तर अजिबात दान करू नका. ज्ञान धन सुद्धा पात्र बघूनच मग दान करा. बाबा सांगतात आता तुमच्यामध्ये असलेले पुराणे संस्कार हे योग अग्नीमध्ये टाकून संस्कारांना संपूर्ण परिवर्तन करणारे तुम्ही मरजीव आहात. जसं मेल्यानंतर देहाला अंतिम संस्कार केले जातात, तसं आता तुमच्या संस्कारांना देखील योग अग्नीमध्ये त्याचा संस्कार करा. स्मृतीमध्ये ठेवा, हे भूत आहेत, ह्या भूतांना मला योग अग्नीमध्ये दहन करायचं आहे, नष्ट करायचं आहे. एक जरी भूत राहिलं तरी ते अनेक भूतांना जन्म देतात, आणि जर अनेक भूत आतमध्ये आले तर आपली ईश्वरी शक्ती, आत्मिक शक्ती खाऊन नष्ट करतात. म्हणून बाबा सांगतात की तुम्ही स्मृतीमध्येही आणू नका आणि कुणाला वर्णनही करू नका. आता पुढे बाबा सांगतात आता तुम्ही कर्म भोगाला वर्णन करू नका. माझं हे दुखतं, मला हे झालं, माझ्या पुढे हे समस्या आल्या, मला हा तंग करतो, हे सगळे आपले कर्मभोग आहेत. आता ह्या कर्मभोगांना कर्मयोग स्थितीमध्ये राहून सर्व कर्मभोग तुम्हाला इथेच चुकतो करायचे आहे. कारण कर्मयोगाच्या स्थितीने तुम्ही कर्मभोग सदा काळासाठी चुकतो करू शकता. बाबा सांगतात संकल्प शक्ती आता जमा करा आणि सेवाच्या निमित्त बना. जसा एक राजा आपल्या राजाईमध्ये सर्व प्रजेकडून सेवा करून घेत असतात, कारभार चालवून घेत असतात, तसं मी आत्मा राजा आहे आणि माझी मन, बुद्धी, संस्कार सर्व माझ्या कर्मेंद्रिया माझ्या राजाईमध्ये काम करणारे कर्मचारी आहे. तर राजा वेगळा असतो आणि प्रजा वेगळी असते. तसं तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रजेला सांगा आणि ती प्रजा म्हणजे कर्मचारी त्या त्या वेळामध्ये ज्यावेळेस ते कर्म ऐकतील तरच तुमची ही राजाई व्यवस्थित चालू शकेल आणि राजधानीमध्ये तुमचं पद श्रेष्ठ बनू शकेल. बाबा सांगतात की मुलांनो, हे चेक केलं पाहिजे की आपली कोणतीही राज्याची कारोबारी ही व्यवस्थित चाललेली आहे ना. त्या ठिकाणी तुम्ही डगमग होऊ नका, अस्थिर होऊ नका. शांत मनाने राहून आपला राज दरबार हा रोज बघा आणि आपल्या राज दरबारामध्ये राजा बनून व्यवस्थित कार्य करा. ओम शांती.